नमस्कार, मी जोशना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. अशा प्रकारे आज मी रेडी झाली आहे, कारण आज आहे श्रीराम प्राणप्रतिष्ठेचा दिवस. तर सगळीकडे पूजा वगैरे सगळं केलं जातं. तर आज मी माझ्याही घरात मस्त अशी पूजा वगैरे करणार आहे. आणि पूजा वगैरे सगळी झाली आहे आणि मला निमंत्रण पत्रिका ही दुसऱ्यांच्या थ्रू आली होती. तर त्याचीही मी पूजा मंदिरात केली आहे. खूप मस्त असं वाटलं, कारण पहिल्यांदा आपल्यापर्यंत काहीतरी पोचलं आहे म्हणून. तर जी निमंत्रण पत्रिका आली होती, आधी मंदिरात पूजा केली आहे आणि नंतर आता मी खाली पाटावरती मस्त वस्त्र ठेवून त्याच्यावरती ताट ठेवले तांबण आणि त्याच्यावरती पत्रिका ठेवून पूजा करणार आहे. ज्या अक्षदा आल्या होत्या त्यात आपल्या अक्षदा ॲड करून म्हणजे मिक्स करायच्या आहेत. आपल्या घरातले तांदूळ आणि ते एकत्र एका वाटीत ठेवायचे आहेत. वाटीत ठेवल्यानंतर त्यात दिवा लावायचा आहे. मी चारही बाजूने दिवे जसे याचे मेणबत्तीचे जे दिवे आहेत, दिवाळीच्या वेळेला जसे भेटतात तसे दिवे आणले आहेत आणि ते लावत आहे. तर आता चारही बाजूने दिवे लावून घ्यायचे आहे. रांगोळी वगैरे काढायची आहे. मी रांगोळी थोडीशी लेट केलेली आहे, नंतर काढणार आहे त्याच्यासोबतच. आणि हळदी कुंकू वगैरे सर्व लावायचं आहे व्यवस्थित. हळदी कुंकू लावून माझा मुलगाही इथे दिवा लावतो, हेल्प करतोय मला. अगरबत्तीने आपण ओवाळायचं आहे. मी अशा प्रकारे पूजा केली आहे. आजचा दिवस खूप छान समाधानाने गेला पाहिजे. म्हणजे शांतता, जी अयोध्येला जसं सगळं केलेलं आहे तसंच इथं आपण राम वनवास बघून आल्यानंतर जी पूजा केली, दिवाळी साजरी केली जाते, तशीच आपण आज रामाचं प्राणप्रतिष्ठा आहे तर तशी दिवाळी म्हणून आपण दिवे लावून घरात गोडधोड करून दिवस साजरा करायचा आहे. मी आता पूजा व्यवस्थित अशी मांडणी करून पूजा व्यवस्थित केलेली आहे. आणि नंतर मी खाली जय श्रीराम असं लिहिलेलं आहे आणि चारही बाजूने तिथे रांगोळी पण काढलेली आहे आणि चारही बाजूने मस्त असे दिवे लावले आहेत. मी माझ्या घराबाहेर सर्व स्वच्छ वगैरे घराचं अंगण म्हणतात तसंच पॅसेज आहे तो व्यवस्थित स्वच्छ वगैरे करून घेतला होता सकाळीच. आणि नंतर मग आता रांगोळी वगैरे व्यवस्थित मस्त अशी काढून घेतलेली आहे, जशी मला साधी सिंपल येते तशी. आणि दिवे वगैरे लावले आहेत. बाहेरचा परिसर खूप छान मस्त आनंदमय वाटत होता. तर मी आज मेथीची भाजी, परत खीर, शेवळाची खीर बनवलेली आहे, डाळ बनवलेली आहे फिकी आणि भात बनवलेला आहे, व्हाईट राईस. आणि अशा प्रकारे मी सर्व जेवण रेडी केलेलं आहे. गोड काहीतरी म्हणून शेवळाची खीर बनवलेली आहे आणि ती पण खूप छान अशी झालेली आहे. बघू शकता तुम्ही, मस्त अशी झालेली आहे. तर चपात्या करायच्या तर ते मी लेट बनवून नाही का, मस्त असं सर्व जेवण रेडी झालेलं आहे. मी बाहेर आली होती तर बाहेरचं थोडीशी क्लिप मी जॉईन केली आहे. हे खारघरमधलं आहे. तर आज मी मस्त असं जेवण बनवलेलं आहे. तुम्हाला याआधी पण दाखवलं आहे, पण आता जेवायला घेतलेलं आहे. सर्व जेवण घेतलेलं आहे. सॅलड आता काकडी कापून घेतलेली आहे. तर आजचा दिवस खूप छान असा गेला आहे. तुमचा कसा गेला आहे ते कमेंट करून सांगा. थँक्यू.